हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आज अपडेट आलेली आहे. अपडेट नेमकी कोणती पहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की कोरोना भारतामध्ये पुन्हा आलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा आलेला आहे आणि तसेच बरेच विद्यार्थी इथं कोरोनाची अपडेट नक्की बघत असतील. ओके, तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक कोरोनाबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. अपडेट नेमकी काय पूर्ण सविस्तर आपण इथं पाहूया आणि पहा, कन्क्लुजन पाहणे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असते. कारण की सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ पाहता, पण शेवटपर्यंत जे कन्क्लुजन असते ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माहीत पडत असते आणि म्हणून अर्ध माहिती घेणे हे कधीही चांगलं नसते. पूर्ण माहिती होणे तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचं असते. ओके, तर पहा, आजची अपडेट आपण इथं पाहूया. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हा विद्यार्थ्यांसाठी जेन्युइन आणि जे खरी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते. तर आजची डेट तुम्ही पाहू शकता इथं 1 जानेवारी 2024. ओके, तर आज नवीन वर्षाचे पहिला दिवस आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, तर अपडेट आपण इथं पाहूया. अपडेट पहा अशा प्रकारे आहे की कोरोना जसा आलेला आहे, तर नगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना. ओके, नगर जिल्ह्यात पुन्हा इथं कोरोना आलेला आहे. कोरोना आला ठीक आहे, पण ही अपडेट मी तुम्हाला का देत आहे. कोरोना तर माहिती आला, पण इथं महत्त्वाचं म्हणजे की शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी अपडेट आहे की शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची इथं लागण झालेली आहे. ओके, म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना इथं कोरोनाची लागण झालेली आहे. मग यामध्ये काय नेमकं तुमच्यासाठी अपडेट महत्त्वाचं घाबरण्याचं कारण आहे का, किंवा अजून काय आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं मागे पाहिलेला 1-2 वर्षामध्ये की विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शाळा कॉलेजेस इथं बंद करण्यात आलेले होते. मागील आपण 2-3 वर्षात पाहिलं. पण विद्यार्थी मित्रांनो, असं मी म्हणत नाही की आता शाळा कॉलेजेस बंद होणार आहेत वगैरे म्हणून. ठीक आहे, कारण की अहमदनगरमध्ये जो कोरोना आलेला आहे त्यामध्ये 2 जे विद्यार्थी आहेत ते शाळेचे विद्यार्थी होते आणि त्यांची 3 दिवसांपासून रॅपिड अँटीजेन टेस्ट इथं करण्यात आलेली होती आणि त्यांचा रिपोर्ट जो आहे तो आलेला आहे की 2 विद्यार्थ्यांना इथं, जे नगरमधले विद्यार्थी आहेत अहमदनगरमधले, तर त्यांना इथं कोरोना झालेला आहे. ओके, 3 दिवसांपूर्वी त्यांची टेस्ट इथं करण्यात आलेली होती, जे की शाळेचे विद्यार्थी होते. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं इथं खबरदारी घेणे आहे. तुम्हाला स्वतःची सेफ्टी पाहिजे असेल तर इथं तुम्हाला मास्क तुम्ही घाला. मी स्वतः सांगत आहे, मास्क तुम्ही लावा. सोशल डिस्टन्सिंग तुम्ही पाळा, कारण की आपल्याला माहीत आहे जर कोरोना आला तर विद्यार्थी मित्रांनो शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आला तर इथं जे आहे तुम्हाला इथं धोका असू शकतो. त्यामुळे तुम्ही इथं सेफ्टी नक्की घ्या. ओके, आणि असं म्हणत नाही की शाळा कॉलेज इथं बंद वगैरे सर्व होतील म्हणून. नाही, ते होणार नाही आहे. म्हणून हे फेक अपडेट तुम्ही पाहू नका, शाळा कॉलेजेस बंद वगैरेच्या. माझी इथं तुम्हाला महत्त्वाची अपडेट होती की शाळेच्या विद्यार्थ्यांना इथं कोरोना वगैरे झालेला आहे, म्हणून तुम्ही सुद्धा इथं सेफ राहा. ओके, तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या फ्रेंडला, तुमच्या ग्रुप्समध्ये, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये जेवढा होऊ शकते तेवढा शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीचे विद्यार्थी असाल तर स्पेशली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओज आहेत, चॅनलवरती जाऊन चेक करा. ओके, थँक्यू.